स्वतःच्या पक्षावरून मी एक सांगतो, राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा सुजय विखे पाटील असतील, यांची पण अशी एक हॉटलाईन आहे, त्यांचा पण थेट अमित शहांसोबतचा कनेक्ट आहे. बऱ्याचदा देवेंद्र फडणवीस यांना डावलून राधाकृष्ण विखे पाटील हे अमित शहांना भेटण्यासाठी जात असतात. त्यांचे बऱ्याचदा फोटोही येत असतात. मी मागच्या वेळी काहीतरी कॅल्क्युलेशन केलं होतं, तर साधारण ते 9 ते 10 वेळा डायरेक्ट अमित शहांना भेटायला गेलेले आहेत. मागच्या भाजपमध्ये आल्याच्या नंतरची गोष्ट आहे ही. त्यामुळे त्यांचा सुद्धा एक महाराष्ट्रामध्ये विखे पाटील यांच्या मागे आपण हे नाकारून चालणार नाही की त्यांच्या मागे सुद्धा एक मराठा लॉबी कायम सक्रिय असते विखे पाटलांच्या मागे. त्यामुळे ते सुद्धा त्यांची एक स्पेस कुठेतरी तयार करतायत. जर केंद्रात फडणवीस गेले उद्या, तर एक महाराष्ट्रात आपली स्पेस तयार व्हावी यासाठी तेही कुठेतरी प्रयत्न करतायत. 2 ते 3 नेते आहेत. तू जे पेस जे म्हणतोयस ना, म्हणजे हा विषय खूपच भरकटत चाललाय. मग असे महाराष्ट्रात असे 2 ते 3 लोक मला माहिती आहेत, म्हणजे विश्वसनीय सूत्रांच्या की त्यांनी तयारी पण चालू केली आहे, सर्वे चालू केलेले आहेत, त्यांचं सोशल मीडिया हँडलिंगसाठी लोक नेमलेली आहेत की बाबा पुढचा फडणवीस केंद्रात जातील आणि मग आपली संधी असेल. असे 2 ते 3 नेते भाजपमध्ये आहेत की जे स्वतःला आता नंबर 2 म्हणून बघतायत. नंबर 2 म्हणून रवींद्र चव्हाण असू शकतात. अजून मला असं वाटतं की त्याच्यामध्ये 2 नावं खूप महत्वाची आहेत. एक तर म्हणजे बावनकुळे आणि चव्हाण, ही रवींद्र चव्हाण ह्यांची नावं तुम्ही या पहिल्या तुम्ही जे म्हटलाय त्याच्यामध्ये आहेत की फडणवीस गेल्यानंतर आपल्याला संधी मिळेल असं ह्यांना खूप म्हणजे त्यांच्या आणि त्यांच्या लोकांनाही वाटतं. म्हणजे त्यांच्या वाटण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या जेव्हा लोकांशी बोलतात ना, तेव्हा ते हेच सांगतात की आता साहेबांचाच नंबर आहे. तर ते तुम्हाला ते प्रकर्षानं जाणवेल की खूप जणांची तिकडे डोळे लावून बघितलेत की आत्ताच एक मध्ये हे पण आलं की फडणवीसांना अर्थमंत्रीपद मिळणार आहे आणि ते अर्थमंत्रीपद होतील त्यासाठी दिल्लीतनं एक विशिष्ट लॉबी काम करते. ती करतही असेल, मात्र फडणवीसांची स्वतःची इच्छा नाही आहे की त्यांनी एवढ्या लवकर दिल्लीमध्ये जावं. कारण की महाराष्ट्रासारखं राज्य जे आहे त्या राज्यावरती आपला स्वतःचा ठसा उमटवायला विशिष्ट वेळ विशिष्ट काळ लागतो आणि फडणवीसांना तो तेवढा पुरेसा मिळालेला नाही आहे. पहिला 5 वर्षाचा मिळाला आणि आत्ता त्यांना हे सरकार घेऊन चालू लागतं. जेव्हा तुम्ही महिला धोरण म्हणता तेव्हा आपल्याला हे आठवतात, शरद पवार आठवतात किंवा आपल्याला पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आठवतात. तसं या राज्यावरती ज्या ज्या नेत्यांनी आपला ठसा उमटवला त्याच्यामध्ये आपलं नाव असावं अशी राजकारणी म्हणून त्यांनी ती मोहीम सुरू केलेली आहे. आणि जेव्हा तुम्हाला राजकारणात वर्चस्व निर्माण करायचं असतं तेव्हा तुम्हाला विरोधकांना दाबून, तुमचे जे मित्र आहेत त्यांनाही दाबून तुम्हाला ते राजकारण करावं लागतं. आणि मग पुन्हा त्याच ह्याच्यामध्ये तेच आत्ता फडणवीस करतायत. एवढंच.